संकलित मूल्यमापन क्रमांक 1 प्रथम सत्र परीक्षा 2021-22 इयत्ता 6वी विषय मराठी सराव प्रश्नपत्रिका इयत्ता 6वी विषय भाषा गुण 40 मार्काची ही परीक्षा आहे। विद्यार्थी नाव दिनांक शाळेचे नाव या ठिकाणी तुम्ही लिहायचे आहे। प्रश्न पहिला अ समानार्थी शब्द लिहा। गुण 2 1 फूल सुमन 2 वारा पवन। ब विरुद्धार्थी शब्द लिहा। 1 सुगंध दुर्गंध प्रसन्न अप्रसन्न। क खालील शब्दांपासून भाववाचक नामे बनवा। गुण 2 1 चपळ चपळाई गोड गोडवा। ड गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे भरून वाक्य पूर्ण करा। गुण 2 1 टिंब सकाळी शाळेत जातो तो सकाळी शाळेत जातो। 2 दुकानातून टिंब पेढे आणले। उत्तर दुकानातून तिने पेढे आणले। कंसात शब्द दिले आहेत तिने माझे आणि तिच्या। प्रश्न दुसरा खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। गुण 4 1 धूम ठोकणे पसार होणे वाघ समोर पाहून गणूने धूम ठोकली। 2 चकित होणे आश्चर्य वाटणे अचानक घरी शाळेतल्या बाई आल्यामुळे दादा चकित झाला। प्रश्न तिसरा अ 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। गुण 12 1 भुकेलेल्यांसाठी राजूने कोणकोणते उपक्रम सुरू केले। राजूने गळ्यात एक पाटी अडकवली आणि उरलेले अन्न तो गोळा करू लागला। ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा हा उपक्रम त्याने सुरू केला। 2 रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता। उत्तर रामनाथपुरमला सदैव गजबज असायची। डॉक्टर अब्दुल कलाम यांना कायम घरची ओढ असायची। या शहरात असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्याची ओढ अधिक मोलाची वाटे म्हणून रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता। 3 कष्टकरी जिन्याला सोन्याचा दिवस कधी व कशामुळे दिसला। उत्तर कष्ट करून मुलांना शाळेत घातले आता मुलं मोठ्याली झाली आणि नवीन पिढी घडू लागली त्यामुळे सोन्याचे दिवस आले आहेत। 4 गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे। उत्तर गवत फुलाला भेटायला वारा सानुले रूप घेऊन आला आहे। रात्र देखील लहान होऊन गवत फुलाला अंगाई गीत गात आहे। ब खालील वाक्यातील सामान्य नाम व विशेष नाम लिहा। गुण 2 संजयचे घर उंचावर आहे। सामान्य नाम घर विशेष नाम संजय। क वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य परत लिहा। गुण 1 हमीदा म्हणाली हा रुमाल कोणाचा आहे। अवतरण चिन्हामध्ये हा रुमाल कोणाचा आहे आणि अवतरण चिन्ह पूर्ण। ड पाठात आलेल्या शब्दांचा वाक्यात उपयोग करा। गुण 3 1 आवाहन सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की लसीकरण करून घ्यावे। 2 निरुत्तर राजूचा पराक्रम पाहून आई निरुत्तर झाली। 3 अनुभव शून्य मी माझ्या दादापेक्षा अनुभव शून्य आहे। प्रश्न चौथा खालीलपैकी एका विषयावर 6-7 ओळी माहिती लिहा। गुण 5 पाणी बचतीचे महत्त्व आपण पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे। हात धुताना बेसिनचा नळ चालूच ठेवतो तो बंद केला पाहिजे। आंघोळीला गेल्यावर प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरतो। भांडी धुताना कपडे धुताना नळ चालू करून घेण्यापेक्षा बादलीत पाणी घेतले तर पाण्याची बचत होते। उन्हाळ्यात पाणी टंचाई होते त्यामुळे पाणी जपून वापरले पाहिजे। पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे। वृक्षारोपण महत्त्व झाडे लावा झाडे जगवा असे प्रत्येकजण म्हणत असतो पण नुसते म्हणण्यापेक्षा आपण दरवर्षी झाडे लावली पाहिजे। आज जंगले तोडल्यामुळे ओसाड होत चालली आहेत त्यामुळे प्राणी शहरात येऊ लागले आहेत म्हणून आपण प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे तरच ऑक्सिजन भरपूर मिळेल। म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। प्रश्न 5 खाली काही शब्द दिले आहेत त्या शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करा। गुण 5 शब्द आहेत आकाश घरटे पाणी टेबल। सतीश घरात अभ्यास करत होता इतक्यात टेबलावर एक चिमणी येऊन बसली। सतीश तिला पकडायला गेला तर ती उडून गेली।
तिच्या मागे सतीश अंगणात गेला व त्याने आकाशाकडे पाहिले. त्याची नजर घराच्या गच्चीवर गेली. तिथे एक घरटे दिसले व त्यात छोटी छोटी पिल्ले दिसली. सतीशने एका वाटीत पाणी व दाणे आणले व गच्चीवर ठेवले. त्याला खूप मजा वाटली. अशा पद्धतीने तुम्ही दुसरीही गोष्ट तयार करू शकतात. शब्द हेच वापरायचे आणि तुम्ही तुमच्या कल्पनेने वेगवेगळी गोष्ट या ठिकाणी तयार करून लिहायची आहे. संकलित मूल्यमापन क्रमांक 1 प्रथम सत्र परीक्षा 2021-2022 इयत्ता 6वी विषय हिंदी सराव प्रश्नपत्रिका. संकलित मूल्यमापन इयत्ता 6वी विषय हिंदी ही एकूण 40 गुणांची परीक्षा आहे. गुण 40. प्रश्न पहला अ. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखो. गुण 5. 1. नाव और जहाज को कौन सा परिवहन कहते हैं? नाव और जहाज को जलमार्ग परिवहन कहते हैं. पेड़ों के पीछे कौन खड़ा था? पेड़ों के पीछे सुनहरे पंखों वाली परी खड़ी थी. 3. कार्यक्रम की अध्यक्षता कौन करने वाला था? कार्यक्रम की अध्यक्षता स्वयं गुरुदेव रविंद्रनाथ करने वाले थे. 4. जन्मदिन किसका था? जन्मदिन शीला मौसी की बेटी पूजा का था. झूले में किसकी डोरियां लगी है? झूले में रेशम की डोरियां लगी है. ब. कोष्टक में से उचित शब्द चुनकर रिक्त स्थानों की पूर्ति करो. गुण 5. 1. अचानक उसकी दृष्टि दूर पेड़ों के पीछे गई. 2. फूल खिले हैं चांदी के. 3. हम मित्रों के साथ नहाते. 4. बबलू की इस आदत से माता पिता परेशान थे. 5. बता दिया तो परीक्षा कैसी? प्रश्न दूसरा. किसने किससे कहा? गुण 5. 1. इसमें दुख की क्या बात है? गुरुदेव ने सबसे कहा. 2. वह कहानी कल्पना की सृष्टि है. गुरुदेव ने लेखक से कहा. 3. अंकल ने बच्चों से कहा. 4. परी ने ऋत्विक से कहा. 5. शीला मौसी ने मेहमानों से कहा. प्रश्न तीसरा. शब्दों के अर्थ लिखो. गुण 2. तेज, प्रखर, दल, समूह. ब. निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखो. गुण 2. सुबह, शाम, ग्रामीण, शहर. क. बहुवचन लिखो. गुण 2. वस्तु, वस्तुएं, कहानी, कहानियाँ. ड. मुहावरों का वाक्य में प्रयोग करो. गुण 2. ठहाका लगाना, जोर से हंसना. राजू फिसल कर गिर गया तो सबने ठहाका लगाया. 2. दंग रह जाना, आश्चर्यचकित होना. ऋतुराज गायकवाड़ ने जब शतक किया तो सब दंग रह गए. ई. निम्नलिखित शब्द युग्मों की जोड़ियाँ लिखो. गुण 3. अड़ोस, पड़ोस, हंसी, खुशी, बारी, बारी. फ. निम्नलिखित शब्दों का मराठी अर्थ लिखो. गुण 2. कल, उद्या, आई, माँ. लययुक्त शब्द लिखो. गुण 2. हवा, दवा, अलसी, कलसी. प्रश्न चौथा. तुम बड़े होकर क्या बनना चाहते हो? इसके बारे में जानकारी लिखो. गुण 5. मैं बड़ा होकर अध्यापक बनना चाहता हूँ. जब मैं पहली कक्षा में था तभी से मेरे अध्यापक को देखकर मुझे भी शिक्षक बनने की इच्छा हुई. मैं बड़ा होकर बच्चों को अच्छी सीख दूंगा. सभी को शिक्षा का महत्व समझा दूंगा. अच्छी शिक्षा हमारे जीवन में बड़ा बदलाव लाता है यह समझाऊंगा. एक बच्चा भी घर पर न रहे यह देखूंगा. प्रश्न 5वां. निम्नलिखित एक विषय पर 10-12 पंक्तियाँ लिखो. गुण 5. 1. मेरी माँ. मेरी माँ बहुत अच्छी और सुंदर है. वह मुझे बहुत प्यार करती है. उसका नाम टिम्ब टिम्ब है, यानी अपने माँ का नाम लिखना है. वो सुबह जल्दी उठकर बहुत काम करती है, खाना बनाती है, हम सबका ख्याल रखती है. अगर मेरी माँ बाहर गई तो मुझे घर में बिल्कुल भी मन नहीं लगता. उसकी इच्छा है मैं बड़ा होकर ऑफिसर बनूं, इसलिए मेरी पढ़ाई भी लेती है. वह घर में सभी काम स्वयं करती है. सुबह जल्दी उठकर घर की सफाई करती है. घर का खर्चा भी अच्छी तरह चलाती है. हमारी माँ हमें प्रसन्न देखकर बहुत प्रसन्न होती है. हमारी गलतियों को भी माफ़ करती है. मेरी माँ सबसे
अच्छी माँ है। संकलित मूल्यमापन क्रमांक 1 प्रथम सत्र परीक्षा 2021-22 इयत्ता 6वी विषय इंग्रजी सराव प्रश्नपत्रिका। संकलित मूल्यमापन 2021-22 इयत्ता 6वी विषय इंग्रजी गुण 40 एकूण 40 गुणांची परीक्षा आहे। क्वेश्चन नंबर 1 ए राइट द फॉलोइंग क्वेश्चन इन शॉर्ट मार्क्स 4 1 व्हाट डू यू डू व्हेन यू फील हैप्पी क्लैप माय हैंड्स 2 व्हाट वाज द बियर डूइंग sharpening is tusk against the bark of tree 3 when do you feel sad when my mother goes to office 4 what was the lion in the story proud of his strength B match the words or phrases in A and B with reference to the story look for chance make fun of other animals sharpen tusk pay attention to the fox C write at least 2 suitable objects for each of the following action words marks 6 1 write a pen a notebook 2 draw a picture a pencil 3 catch ball ring Question number 2 A read the following sentences use the ideas in each box to make similar sentences marks 4 या ठिकाणी आपल्याला काही वाक्य बनवायची आहेत 1 The lion is bigger than mouse 2 The mouse is smaller than lion 3 The mango tree is taller than rose tree 4 The rose tree is shorter than mango tree B Write following words in alphabetical order marks 2 cheek chest chin waist C Write opposite of the following mark 3 1 bad good weak strong ugly beautiful question number 3 write one many pairs by adding yes or es marks 3 1 class classes tree trees car cars B write any 2 adverbs with ly marks 2 1 slowly 2 quickly C translate the following sentences in your mother tongue marks 2 1 I am going to learn swimming मी पोहणे शिकण्यासाठी जात आहे 2 I water my plant every day मी दररोज माझ्या झाडांना पाणी देतो Question number 3A find the smaller words hidden in the following words mark 6 1 rich red read deer 2 colorful color hour 4 full 3 lovingly lily loving in go या ठिकाणी तुम्ही आणखीही शब्द लिहू शकता पण इथे फक्त आपल्याला दोनच शब्द इथे अपेक्षित आहे B write the words that end with double L marks 2 tall call small doll fall संकलित मूल्यमापन क्रमांक 1 प्रथम सत्र परीक्षा 2021-22 इयत्ता 6वी विषय गणित सराव प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन 2021-22 इयत्ता 6वी विषय गणित गुण 40 ही एकूण 40 गुणांची परीक्षा आहे प्रश्न पहिला अ दिलेली संख्या अंकातली ही प्रत्येकी एक गुण 32513
1995 या संख्येमधील शतक व दशक स्थानच्या 9 या अंकांची स्थानिक किमतीत किती फरक आहे? 9 शतक वजा 9 दशक बरोबर 900 वजा 90 बरोबर 810. क विस्तारित रूपावरून संख्या लिहा. 40,000 अधिक 500 अधिक 30 अधिक 9 40,539. ड खालील संख्या चढत्या क्रमाने लिहा. पहिल्यांदा सर्वात लहान संख्या 345, त्याच्यापेक्षा मोठी 489 आणि त्याच्यापेक्षा मोठी 987. ई बेरीज कर. या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची. 2345 अधिक 1234 उत्तर आलं 3579. फ बेरीज कर. या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची. 5678 अधिक 1976 उत्तर आलेलं आहे 7654. व्यवस्थित ही बेरीज तुम्ही करून पाहिजे आहे. ग वजाबाकी कर. 9865 वजा 2344 उत्तर 7521. 8344 वजा 2783 उत्तर 5561. गुणाकार करा. 3780 गुणिले 14. 14 ने गुणल्यानंतर उत्तर आले 18720. भागाकार 9864 भागिले 8 उत्तर आलं 1233. प्रश्न दुसरा. बेरीज कर. प्रत्येकी एक गुण. ऋण 7 अधिक ऋण 4 ऋण चिन्ह होतं पण बेरीज करायची. ऋण 11. वजाबाकी कर. 7 ऋण 2 ऋण धन 7 अधिक 2 बरोबर 9. बेरीज कर. 5.3/2 अधिक 3.1/2 यांची बेरीज केली असता उत्तर आलेलं आहे 10. वजाबाकी करा. 7.3/5 वजा 3.2/5. दुसऱ्याचं उत्तर आहे 4.1/5. ई गुणाकार करा. 3/4 गुणिले 5/3 3/5 15/12. त्याला पुन्हा भाग घातल्यानंतर उत्तर आलं 5/4. भागाकार करा. 8.4 भागिले 2 उत्तर आलेलं आहे 4.2 4.2. ज गुणाकार व्यस्त लिहा. 4/3 गुणाकार व्यस्त आहे 3/4. भ सममूल्य अपूर्णांक लिहा. 11/3 गुणिले 2/2 केल्यानंतर सममूल्य 22/6. 11चे कोणतेही 4 विभाज्य लिहा. विभाज्य 11, 22, 33, 44, 55, 66. 16चे कोणतेही 4 विभाजक लिही. विभाजक 2, 4, 8, 16. म्हणजे 16ला कोणत्या संख्येने भाग जातो तर 2, 4, 8 आणि 16. प्रश्न तिसरा अ सोडवा. गुण 4. 905.5 अधिक 27.197 त्यांची बेरीज केलेली आहे. उत्तर आलं 932.697. दुसरा आहे 86.960 वजा 2.345. एकाखाली एक संख्या व्यवस्थित लिहायची आहे. वजाबाकी करून उत्तर आलं 84.615. क ऋण 4 ही संख्या रेषा काढून संख्या रेषेवर दाखव. गुण 2. संख्या रेषा काढायची आहे आणि त्याच्यावर बघा ऋण 4 ही संख्या आपण इथे दाखवलेली आहे. पहिल्यांदा संख्या रेषा काढायची आहे. आरंभ बिंदू काढलेला आहे. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 आणि ऋण 4. ड एम हे इंग्रजी अक्षर काढून सममिती अक्षर काढ. गुण 1. इथे एम लिहायचं आहे. बरोबर मध्यबिंदू हे करून सममिती अक्षर आपण काढलेला आहे. ई कोणताही एक कोन काढ व कंपासच्या सहाय्याने त्याचा कोन दुभाजक. गुण 2. या ठिकाणी कोन दुभाजक केलेला आहे. तो व्यवस्थित पाहायचा आणि तो तुम्ही काढायचा आहे. हो खालील चौकटीत लहान मोठेपणा बरोबर यापैकी योग्य चिन्ह वापर. गुण 2. ऋण 4 आणि 7. 7 हे ऋण 4 पेक्षा मोठे आहेत. त्यामुळे 7 मोठे आहेत ऋण 4 पेक्षा आणि ऋण 1 लहान आहे मोठा आहे ऋण 3 पेक्षा. प्रश्न चौथा अ एका प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्राण्यांची संख्या
पुढे दिलेली आहे. दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा. गुण 5. प्रमाण y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी. प्राणी हरिण 20, वाघ 4, माकड 12, ससा 15. ही संख्या इथे दिलेली आहे. ती संख्या पाहून या ठिकाणी बघा स्तंभालेख तुम्हाला इथे काढून दाखवलेला आहे. व्यवस्थित पाहायचं आहे आणि त्याच पद्धतीने त्याचा सराव करायचा आहे. हरिण, वाघ, माकड, ससा, मोर या ठिकाणी हे प्राणी दाखवलेले आहेत. हरिण 20 आहे, वाघ 4, माकड 12, ससा 16, मोर 8. ब मसावी काढा. गुण 4. 45 आणि 30. 45चे अवयव पाडलेले आहेत बघा. 3 गुणिले 3 गुणिले 5. 30चे अवयव 2 गुणिले 3 गुणिले 5. या ठिकाणी सामायिक अवयव आहेत, त्यांचा गुणाकार केलेला आहे. 3 गुणिले 5 बरोबर 15. 16 आणि 48चा 16चे अवयव पाडलेले आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 48चे अवयव या ठिकाणी पाडलेले आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. सामायिक अवयवांचा गुणाकार या ठिकाणी केलेले आहेत, म्हणजे दोन्हीतले सामायिक घेतलेले आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे यांचा मसावी आलेला आहे 16. जर त्यांचा आपण गुणाकार केला तर बघा 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16. त्यांचा मसावी आलेला आहे 16. मसावी काढताना सामायिक अवयव घ्यायचे आहेत आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे. संकलित मूल्यमापन क्रमांक 1. प्रथम सत्र परीक्षा 2021-22. इयत्ता 6वी. विषय विज्ञान. सराव प्रश्नपत्रिका. संकलित मूल्यमापन 2021-22. इयत्ता 6वी. विषय सामान्य विज्ञान. गुण 40. ही 40 गुणांची परीक्षा आहे. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गुण 5. 1. अग्निशामक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरतात. 2. आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत्यू पावतो. 3. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हणतात. 4. सोन्यात तन्यता असल्यामुळे त्याच्या तारा तयार करता येतात. 5. रबराच्या झाडाच्या चिकाला लॅटेक्स असं म्हणतात. ब. विसंगत पद ओळख. गुण 5. आंबा, वड, ताड, हरभरा. विसंगत हरभरा. 2. द्राक्षे, संत्रे, लिंबू, जास्वंद. जास्वंद. 3. पेरू, मुळा, गाजर, बीट. पेरू. 4. झुरळे, उंदीर, उवा, घुशी. उवा. 5. कोंबडी, गाय, कुत्रा, मांजर. कोंबडी. क. कोण कशाच्या साह्याने श्वसन करतो ते लिहा. गुण 3. 1. मासा, कल्ले. 2. साप, फुफ्फुसे. 3. अळी, श्वसन छिद्रे. प्रश्न दुसरा अ. व्याख्या लिहा. गुण 3. 1. जीवावरण. सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण म्हणतात. 2. सपुष्प वनस्पती. ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात. 3. आपत्ती. अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणावर जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपत्ती म्हणतात. ब. तात्काळ काय उपाय कराल. गुण 3. 1. कुत्रा चावला तर डॉक्टरी इलाज करू व अँटी रेबिसचे इंजेक्शन घेऊ. 2. सर्पदंश. दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे, त्वरित डॉक्टरांकडे जावे. 3. भाजले असता निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवून अलगद पुसावे व त्वरित डॉक्टरांकडे जावे. ब. आमचे उपयोग काय आहेत. 1. माती. मातीपासून रांजण, माठ, पंत्या बनवता येतात. घर बांधण्यासाठी, शेतीसाठी, शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी मातीचा उपयोग होतो. 2. कागद. कागदापासून वह्या, पुस्तके तयार करतात.
व वर्तमानपत्र तयार करण्यासाठी कागदाचा उपयोग होतो. 3 कारणे लिहा. गुण 4. 1. उन्हाळ्यात सुती कपडे वापरतात. उन्हाळ्यात तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होते, त्यामुळे उष्णता वाढते. सुती कपडे शरीराच्या आतील घाम शोषून घेतात, म्हणून उन्हाळ्यात सुती कपडे वापरतात. 2. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट का झाले? उत्तर: हिवाळ्यात वातावरणातील तापमान कमी असते. खोबरेल तेलाचा गोठणबिंदू या तापमानाला येतो. अशा तापमानात तेल गोठले की घट्ट होते. प्रश्न 3 अ. थोडक्यात उत्तरे लिहा. गुण 6. 1. सजीवांना अन्नाचा उपयोग कोणकोणत्या कारणांसाठी होतो? काम करण्याची क्षमता वाढते, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते, आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते, शरीराची चांगली वाढ होते. 2. हवा प्रदूषणाची कारणे लिहा. रस्त्यावरून वाहणाऱ्या वाहनांच्या धुरामुळे व कारखान्यातून निघणाऱ्या दूषित धुरामुळे हवा प्रदूषण होते. ब. चूक की बरोबर ते लिहा. गुण 5. 1. गोगलगाय हा जलचर प्राणी आहे. चूक. 2. जमीन आणि मृदा ही एकच असते. चूक. 3. तुळस ही औषधी वनस्पती आहे. बरोबर. 4. दरड कोसळणे यालाच भूस्खलन म्हणतात. चूक. 5. तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर करतात. बरोबर. क. नावे लिहा. गुण 2. 1. वृक्ष आंबा, चिंच. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. संकलित मूल्यमापन क्रमांक 1. प्रथम सत्र परीक्षा 2021-22. इयत्ता 6वी. विषय समाजशास्त्र. सराव प्रश्नपत्रिका. संकलित मूल्यमापन 2021-22. इयत्ता 6वी. विषय समाजशास्त्र. गुण 40. 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागा भरा. गुण 5. 1. हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. 2. प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी भुर्ज वृक्षांच्या सालींचा उपयोग केला. 3. अवंती हे प्राचीन महाजनपद मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात होते. 4. माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो. 5. भारतातील अहिंसा हे आपले सांस्कृतिक वैभव आहे. ब. एका शब्दात उत्तरे लिहा. गुण 2. 1. घरचा प्रमुख, गृहपती. 2. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत. क. कारणे लिहा. गुण 4. 1. गौतमना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले, कारण त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले, म्हणून गौतमांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले. 2. हडप्पा संस्कृतीतील लोक कापड विणत असत, कारण उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडांचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत हे समजते. प्रश्न दुसरा अ. एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण 4. 1. इतिहासाच्या साधनांचे प्रकार लिहा. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. 2. अथर्ववेदाच्या संहितेला कोणाचे नाव देण्यात आले? उत्तर: अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले. 3. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? उत्तर: ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ बायबल होय. 4. मृदांचा वापर कशासाठी केला जाईल? उत्तर: मृदांचा वापर ठसा उमटवण्यासाठी केला जाईल. ब. टिपा लिहा. गुण 2. 1. महास्नानगृह. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल होते. त्याची लांबी 12 मीटर व रुंदी 7 मीटर होती. कुंडातील पाणी झिरपू नये म्हणून आतून पक्क्या विटांचे बांधकाम केले होते. पाणी बदलण्याची सोय होती. क. एका वाक्यात
उत्तरे लिहा। गुण 3. 1. समाज केव्हा बनतो? काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. 2. नियमांची आवश्यकता का असते? उत्तर, समाजातील व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून नियमांची आवश्यकता असते. 3. ग्रामसभा म्हणजे काय? उत्तर, ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा. ड. थोडक्यात उत्तरे लिहा. गुण 4. समाजाची आपल्याला गरज का असते? सर्वांना स्थिर आणि सुरक्षितता वाटायला हवी, तसेच प्रत्येक व्यक्तीच्या सुप्त कलागुणांचा विकास समाजामुळे होतो, म्हणून आपल्याला समाजाची गरज असते. 2. सहकार्यामुळे कोणते फायदे होतात? उत्तर, सहकार्य अभावी विकास रखडतो. समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होतात. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. प्रश्न 3 अ. एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण 4. 1. पृथ्वी गोल म्हणजे काय? पृथ्वीची प्रतिकृती म्हणजे पृथ्वी गोल, मानवाने तयार केली. 2. द्विमितीय वस्तू म्हणजे काय? लांबी व रुंदी अशा 2 मिती असणारा पृष्ठभाग. 3. जगातील सर्वात लहान देश कोणता? जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे. 4. हवामान म्हणजे काय? हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान. ब. मी कोण? गुण 4. 1. जमीन व पाण्यामुळे मी तापते, हवा. 2. समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते, समताप रेषा. 3. मी नेहमी बदलत असते, हवा. 4. मी जलबिंदूंचे स्थायी रूप असते. उत्तर, हिम. क. योग्य की अयोग्य ते लिहा. गुण 4. 1. रेखावृत्त एकमेकांना समांतर असतात, अयोग्य. एखाद्या ठिकाणचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरी चालतो, अयोग्य. 3. चंद्र त्रिमितीय आहे, योग्य. 4. जमिनीच्या प्रकारच्या प्रादेशिक हवामानावर परिणाम होतो, योग्य. ड. कारणे लिहा. गुण 4. 1. समुद्रकिनारी भागात तापमान सम असते. उत्तर, समुद्रकिनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो, तर खंडांतर्गत भागात हाच फरक जास्त असतो. उदाहरणार्थ मुंबई, नागपूरचे हवामान. म्हणून किनारी भागात तापमान सम असते. 2. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत उंच ठिकाणी आहे आणि समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते, म्हणून महाबळेश्वरचे हवामान थंड आहे. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.